हा म्हणजे आता आपण करतो म्हणजे ध्यान करतो, साधनच नाही. मग काय तसं शेती ह्या उदाहरण दिले का, शेतीची निगाच नाही केली. शेतीची वेळच्या वेळेला खुरपण नाही, वेळच्या वेळेला नांगरट नाही, तर येईल का धान? तसं वेळच्या वेळेला जर आपण ध्यान नाही केलं तर म्हणजे आपल्याला काहीच होणार नाही. ध्यान करतोय म्हणून करायचं त्याचा उपयोग आतनं ध्यास लागला पाहिजे. मात्र आपण कुठं पाहिजे ध्यास सुद्धा आहे आपल्याला. आज आपण ध्यान केलं नाही हे कळलं पाहिजे आपल्याला. आज आपण बसलोय का नाही हे मग ध्यान जात नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, असं या शेतासारखं निगेविन जाणार म्हणजे आपलं जवरी पीक आपणाचा भोगे तवरी अवघेच करणे लागे, पीक आल्या उगे राहूच नये. हा म्हणजे आता काय झालं म्हणजे ध्यान झालं, उत्तम भूमी आहे, बीज चांगलं आहे, ध्यान चालू आहे, पण त्याच्याशिवाय आता माझं भरपूर झालं ध्यान. शेवटच्या श्वासापर्यंत आपलं रोज ध्यान झालं पाहिजे. शेवटचा श्वास येपर्यंत ध्यान झालं. आता संपलंय म्हणून नाही, जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपलं रोज नेम चालूच पाहिजे. म्हणून नेम सोडून चालायचं नाही म्हणतात. तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंडा जेवले तरी सामग्री पाहिजे. त्याला उदाहरण कशा दिले, जेवणात आपल्या आज जेवलोय म्हणजे उद्याला सुट्टी म्हणली जेवण. बाकी सगळ्याला सुट्टी मिळते पण जेवायला सुट्टी आहे का? तसं ध्यानाला सुट्टी नाही. 24 तासात आपले श्वास किती जाते तर हा तेवढं श्वास आपलं नाम वाया जाते. मग एक एक श्वास 3 लोकांचा मोल आहे. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे 3 लोक आहेत, एवढं मोल आहे एका श्वासाला. एवढी गणना केली एकंत करते तरी आपल्याला त्याचं काय वाटत नाही. मग आपण श्वास किती सोडतो? 1 तास तरी आपण करतो का? वळण लागली मनानं बसते, वळण आपल्याला लावायचं. रात्री आपल्याला अडथळा येत नाही, कोण येत नाही उठवायला, कोण नाही. सकाळी पाठी उठताना कोण आपल्याला उठवत नाही. पण दिवसा आपल्याला बसू देणार नाही ती लोक. आपण केली ती गोळा ना, ती बसू देत नाही ती. म्हणून रात्रीच्या वेळेला आपण ध्यानाला 2 टाइम धरायचं. म्हणून साधनाभ्यासाने सदा गोरो, सद शिष्याने सदा विचारो, सत्कर्म सद्वासना पारो, पाववी भवाचा. हा म्हणजे सद्वासना सद्विचार कशाने येतात? आपल्याला अखंड ध्यान चालतं. ध्यान नसल्यावर आपल्याला ही सद्वासना येत नाही, सद्विचार सुद्धा येत नाही. का? आपलं त्या पात्रतेच नसतो. पात्रता याला काय पाहिजे? रोजची